जय महाकाल भावांनो भावांनो, आज आपल्या सोबतलं डेंजर कांड झालेलं आहे. आपल्याला धरलं आज डायरेक्ट ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी आणि धरल्यानंतर सकाळी सकाळी डायरेक्ट लावला 200 रुपयाला चंदन. बट त्याच्या अगोदर काय झालं ते सांगतो मी आता. सर्वात पहिले फायनली भावांनो आपण निघालो सकाळी सकाळी. आज आपल्याला जायचे सर्वात पहिले कॉलेज रोडला. बट कॉलेज रोडला जायच्या अगोदर आपली बसंती जी आहे ती मस्त डोंगरावानी आपण मस्त डायरेक्टली अशी सजून बिजून घेतली सिलेंडर टाकून. आणि त्याच्यात आपल्याला आला सरांचा फोन असा आला का लवकरात लवकर भाऊ माझ्याकडे ये आणि आपले काही बिलं वगैरे आहे ते बिलं वगैरे घेऊन जाय नाही का, कारण बिलं दिले नाही तर आपलं पोट पण भरणार नाही म्हणे. आणि 2 फायर एक्सटिंग्विशर आहे ते पण घेऊन जाय रिफिलिंगसाठी. म्हटलं ठीक आहे काहीच विषय नाही. मग काय सरांच्या घरून निघालो पटापट भावांनो आपण. आणि फायनली आपण म्हटलो चला आता लवकरात लवकर जायचं आपल्याला कॉलेज रोडला. आणि कॉलेज रोडला पोहोचल्यानंतर काय त्यांचे जे काय फायर एक्सटिंग्विशर होते आपण ते देऊन टाकले. म्हटलं आता जाऊ खाली डायरेक्टली लिफ्टने नाही का, कारण पाय बी एवढे जाम झालेले होते. आणि लिफ्टने खाली आल्यानंतर काय म्हटलं चला पटापट निघायचं आता सातपूरला जाण्यासाठी. सातपूरला विषय असा होता भावांनो का एका कंपनीला आपण फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग वगैरे करून दिले होते, तर त्याचं बिल वगैरे पण आपल्याला द्यायचं होतं नाही का लवकरात लवकर. कारण सरांचा पण फोन येत होता त्या का म्हणे बिल द्या सर, म्हणे असं नाही चालत. म्हटलं ठीक आहे बिल वगैरे देऊन टाकतो तुम्हाला नाही का. आणि त्याच्यात भावांनो आपल्यासोबत लय डेंजर कांड झाला आज. काय सांगायचं बघत राहा भावांनो कसे धरते नाही का. मला पण बुच्छन लावून दिले नाही डायरेक्ट 200 रुपयाचे. डेंजर कार्यकर्ते राहते बरं का RTO वाले. 200ला बुच्छन लावून दिले डायरेक्ट आता. ते पण कंपनीवाले पण उसने घेतले. भाऊला 200 दिले, 500 मागत होतं. 200 टिकून निघून आलेले. एवढे डेंजर राहते का. सगळे डॉक्युमेंट असताना पण गाडी धरते बघितलं ना भावांनो कसं चंदन लावलं आपल्याला. या सिक्युरिटीकडून आपण घेतले 200 आणि त्याला देऊन टाकले नाही का. म्हटलं चला आता त्यांचं पण थोडंफार काम होतं आपल्याला, ते काम वगैरे केलं. आणि म्हटलं आता निघायचं आपल्याला दुसऱ्या प्रवासाला, कारण घरी जायचं होतं. त्याच्यात भावांनो आपल्याला आला आपल्या मित्राचा फोन. मित्र मला म्हणे का मी 40गाववरून तुला भेटायला आलो आहे सिटी सेंटर मॉलपाशी. म्हटलं काही विषय नाही भावा धन्य. तर आपले मित्र मस्त R15 आले. मित्रांना भेटलो वगैरे आणि त्याला म्हटलो बाबा मी आता निघतो माझ्या घरच्या प्रवासाला नाही का, कारण खूप जाम झालेली परिस्थिती आहे आपली. आणि फायनली आपण घरी आल्यानंतर आपल्या इकडं आज आले होते किन्नर लोक नाही का. एवढे किन्नर लोक आलेले होते प्रमाणाच्या वर. फुल डान्स बिन्स करत होते पहिले ढंका टाका ढंका टाका ढंका टाका. आणि काय तुमच्या भावनी मस्त पद्धतशीर त्यांचा डान्स बिन्स बघितला. आणि म्हटलं आता जे हरी जाऊ आपल्या घरी नाही का, कारण झोप तर झालीच पाहिजे, कारण झोप बीप पण होईल नाही तुमच्या भावाची. बरोबर की नाही भावनं, काय वाटतं तुम्हाला. चला मग जय महाकाल, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो.